नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे सत्या आता आजीची वाट बघत असतो, कारण हा फुसक्याचा जो काही समोर पिक्चर चालू असतो ना, तो कधी एकदा आजीला दाखवतोय असं आता सत्याला झालेलं असतं. तेवढ्यात धावतच आजी येते आणि मला लागते, सत्या, अरे कुठे पंकज, अरे दाखव की लवकर मला. त्याच वेळेस सत्या पटकन एका झाडात आजीला लपवतो आणि मला लागतो, आजे इकडनं बघ आणि बघ तुझा हा फुसका ना तू काय करतोय, अगं बघ दारोदारी भीक मागतोय. तर इकडे पंकज आता एक दरवाजा ठोठावू लागतो. ए माय, भीक दे ना माय, 2 दिवसापासून काही खाल्लं नाही माय, असे म्हणत आता पंकजचं भीक मागण्याचं काम अगदी जोरदार दिशी चालू असतं. लगेच आता दरवाजा उघडून एक बाई येते आणि पंकजला भीक देते. असे एक एक घरं करून पंकज आता भरपूर घरांमध्ये भीक मागत असतो. तर काही जण त्याला धक्के मारून काढूनही देत असतात. तेवढ्यात लगेच सत्या आजीला म्हणू लागतो, बघतेस ना आजे, अगं बघ हा फुसका पंकज, लाज नाही वाटत त्याला भीक मागताने. अगं याला काय म्हणतात माहिती आजे, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आणि याला तरी एवढी आई असणंही हा भिकारी झालाय. अगं याच्यासारखं आईचं प्रेम कुणालाही मिळत नाही. आणि हा बघ स्वतःच्या आई वडिलांना भिकारी बोलतो ना, म्हणून आज खरं तर याच्यावरती ही वेळ आली भीक मागण्याची. तेव्हा आजी म्हणू लागते, सत्या, पंकज सारख्या नीच माणसाला ना अशी शिक्षा व्हायला पाहिजे, म्हणून तर त्याच्या नशिबात भीक मागण्याची वेळ आली ना. त्यावर लगेच सत्या म्हणू लागतो, आजे चल पुढे जाऊ काय होतंय बघायला. असे म्हणत आता पंकजचा पाठलाग करत लपत छपत सत्या आणि आजी त्याच्या पाठोपाठ चाललेले असतात. त्याच वेळेस आता एका घराचा दरवाजा ठोठावत पंकज म्हणू लागतो, ए माय तुझं खूप भलं होईल, मला भीक दे ग माय. तेव्हा लगेच आता एक बाई दरवाजा उघडते आणि मला लागते, जमणार नाही बे, देणार नाही तुला भीक, निघ इकडनं. असे म्हणत आता पंकजला तिकडनं बाहेर काढवलेलं असतं. मग लगेच सत्या आजीला म्हणू लागतो, बघतेस ना आजे, अगं बघ बघ 14 लाखांसाठी 14 घरी भीक मागायला तयार झाला फुसक्या पंकज. अगो फक्त एकदा म्हटलो 14 घरी भीक माग, तुझी भरभराट होईल, पैसा येईल. अगं लगेच हा तयार झाला ना भिकारी बनायला. पण याला एवढा डोक्याचा भाग नाही आहे का, एवढा शिकलाय ना आजी हा. अगं याच्याकडे एवढ्या डिग्र्या आहेत ना, मग काय ते चुलीत घालायच्या आहे का. मला तर असं वाटतंय याला ना या डिग्र्या फक्त कागदोपत्रीच भेटायला दिसतात, याच्या डोक्यात ना भेजाच नाही आहे, बिनडोक नाही तर. तेव्हा आजी म्हणू लागते, पंकज खरंच खूप चुकतो आणि अजूनही तो चुकीच्याच मार्गाला जातोय. खरंच पंकजचं अवघड आहे, स्वतःच्या आई वडिलांना भिकारी बोलतो, त्याच्यावरती भिकारी होण्याची वेळ आली ना, हे खूप बरं झालं. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, पण आजे अगं याच्यासारखं प्रेम आईचं कुणालाच मिळत नाही. निरूपा किती जीव लावते, किती प्रेम करते, त्याने कसं शिकावं, मोठं व्हावं आणि नोकरी करून कसं आईवडिलांना सुखी ठेवावं. पण नाही, आता जर निरूपा, बाप आणि देविकाला जर हे कळलं की हा भीक मागतोय, तर त्यांना काय वाटेल. खरंच या पंकजचं ना अवघड चित्र दिसतंय, असे आता सत्या आणि आजी बोलत असतात. त्याच वेळेस आता लगेच पंकज त्या भिकाऱ्याकडे जातो आणि मला वाटतं, हे बघा वा वा वा, कसलं प्रॉफिट असतंय ना या धंद्यात सुद्धा. अहो बघा ना किती पैसे साचलेत, भरपूर लोकांनी भीक दिलं ना मला. तेव्हा तो भिकारी म्हणू लागतो, हा धंदा साधासुद्धा नसतो, एकदा का या बिझनेसमध्ये उतरलं ना की पैसाच पैसा असतो. तेव्हा लगेच पंकज लागतो, वा खरंच काय रूल असतात ना धंद्याचे पण या भिकारीपणाच्या. खरंच मानलं तुम्हाला, 1 नंबर सॉलिड धंदा करता तुम्ही. त्यावर लगेच तो भिकारी म्हणू लागतो, अरे पण एक काम कर, हे बघ आता या कटोरीत हे जे काही पैसे साचलेत ना ते काढून बाजूला ठेव. त्यावर पंकज लागतो, का किती मस्त वाटतंय ना हे भांडं भरल्यासारखं, आपल्याकडे खूप पैसे आलेत असं वाटतंय ना, राहू द्या की, किती मस्त दिसतंय ते. त्यावर लगेच तो भिकारी म्हणू लागते, 8 वर्षापासून हा बिझनेस मी करतो का तू, अरे काहीतरी नियम फॉलो कर. हे बघ मी गायडन्स दिलंय तुला, म्हणून आज तुला ही भीक मिळाली, लक्षात ठेव. हे बघ कटोरा जर रिकामा असला तर समोरचा व्यक्ती भीक देतो, जर तुझा हा कटोरा भरलेला दिसला तर लात मारून धक्के मारून काढून देतील, तुला भीक देणार नाही. तेव्हा पंकज लागतो, अरे बापरे, स्ट्रॅटर्जी, इथेही खूपच हाय लेवलच्या स्ट्रॅटर्जी असतात हा. तेव्हा लगेच आता तो भिकारी म्हणू लागतो, मग साधासुद्धा बिझनेस नाही आहे, खूपच अवघड असतं हे, तुला मी शिकवलंय ना तसंच करायचं, चल आता पुढच्या घरी जा. आता मात्र लगेच पंकज लागतो, ठीक आहे. तर इकडे निरूपा आता आपल्या रूममध्ये मस्त आरामात झोपलेली असते. तेवढ्यात रूममध्ये सुधाकर भाऊ येतात. आता दुपारच्या वेळी निरूपा एवढी सुम्म पडलेली बघता सुधाकर भाऊ लागतात, निरूपा अगं काय झालंय, तुला बरं वाटत नाही आहे का. तेव्हा निरूपा म्हणू लागते, नाही हो,
जरा पडले, मी आराम करते, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? झोपू द्या मला. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, निरूपा अगं आई घरात असताना तू एवढी आरामात पडली म्हणून जरा वाटलं तुझं काही दुखतंय की काय म्हणून विचारलं. त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, हो तुमची आई घरात नाही, गेल्यात कुठेतरी बाहेर, म्हणून तर आरामात झोपले ना. त्यावर लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात, हो का, मग माझी सून मीरा ती राबत असेल किचनमध्ये, हो की नाही? त्यावर निरूपा लगेच आता ओरडतच म्हणू लागते, हो तुमची लाडकी सून राबत नाही या, तीही गेली बाहेर हुंदाडायला कुठेतरी. त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अरे बापरे, मीराई घरात नाही म्हटल्यावरती दुपारच्या जेवणाचं काय निरूपा? अगं तू एवढ्या आरामात कशी बसू शकतेस? त्यावर निरूपा म्हणू लागते, तुमची लाडकी सून मला सांगून गेली, दुपारच्या जेवणाचं मी सगळं बघेन. मग ती आली का ती स्वतः समजा काही करेला, तोपर्यंत वाट बघा जेवणाची, मी काही करणार नाही, मला फक्त आराम करायचा आहे. त्यावर लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात, निरूपा आई नाही आहे म्हणून आराम करतेस ना, नाहीतर आई असती तर लगेच घाबरली असते. त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, गप्प बसाव, सांगितलं ना मी तुमच्या आईला घाबरत नाही, आणि मुळात म्हणजे मला आराम करायचा आहे. सांगितलं ना ती मीरा आल्यानंतर स्वयंपाक करेल, उगाच माझं डोकं खाऊ नका. त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात, निरूपा आता हाच जर प्रश्न आईने केला असता तर तू असं उत्तर दिलं असतं का? लगेच स्वयंपाकाला चुकली असते, हो की नाही? त्यावर निरूपा म्हणू लागते, गप्प बसावं, तुमची आई ना सारखी बडबड बडबड करत असते, दुसरं काहीही जमत नाही. मुळात म्हणजे ना तुमच्या आईला ही साधी सरळ सून भेटली ना एकुलते एक, याचा फायदा घेते. आता मात्र सुधाकर भाऊंना धक्काच बसतो, साधी सुधी एकुलती एक सून, अरे बापरे निरूपा तू एवढी साधी सरळ आहे? तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो आहेच मी बिचारी आणि साधीसुधी, पण याचा तुमची आई फायदा घेते ना. पण तुमच्या आईला काय वाटतं, सुनेसमोर जरा आवाज चढवला की आपण सासूगिरी दाखवतो असं वाटतं. पण कसं आहे ना, मी त्यांच्या उत्तराला उत्तर देत नाही, उगच कशाला विषय वाढवायचे, म्हणून मी गप्प बसते. पण मी काय त्यांचं ऐकून घेते असा अर्थ होत नाही हा. त्यावर सुधाकर म्हणू लागतात, खरंच तू आईच्या सासूगिरीला घाबरत नाही? त्यावर निरूपा म्हणू लागते, तुमच्या आईपेक्षा सासू काय असते ना ते माझ्याकडनं शिकायला पाहिजे. तेव्हा सुधाकर भाऊ लागतात, हो निरूपा खरंच? त्यावर निरूपा म्हणू लागते, हो आता तुम्हीच बघा, तुमच्या आईला एकच सून, ती पण साधी सरळ, पण मला 3 सून आहे, आणि या 3 सुनांना मला हँडल करावं लागतंय. मग तुमची आई सासूगिरी माझ्याकडनंच शिकते. त्यावर लगेच आता सुधाकर भाऊ हसू लागतात. तेव्हा निरूपा म्हणू लागते, गप्पा बसा, हसू नका, आणि मुळात म्हणजे मी तुमच्या आईला घाबरतच नाही, उगा आपल्या काहीतरी बोलत असतात म्हणून मी त्यांना शेंड्या लावत असते. त्याच वेळेस सुधाकर भाऊ आता ॲक्टिंग करतात, आहे अगं तू आलीस, कुठे गेली होती? आता निरूपा मात्र डचकते, अरे बापरे, म्हातारी रूममध्ये आली, तिने जर माझं बोलणं ऐकलं असेल तर माझं काही खरं नाही. तेव्हा निरूपा म्हणू लागते, म्हणजे मी काय म्हणत होते, आपल्या सासूबाई खरंच खूप चांगल्या आहे, आणि मी सासू कसं बनायचं ना हे त्यांच्याकडे बघूनच शिकते, खरंच त्या खूप चांगल्या आहेत हो, असे म्हणत निरूपा पाठीमागे वळून बघते. आता सुधाकर भाऊ जोरजोरात हसू लागतात. तेव्हा निरूपा म्हणू लागते, माझी मस्करी करतायत? माझी मस्करी? गप्प बसा, आता मला झोपू द्या, एक शब्दही बोलू नका, असे म्हणत आता लगेच निरूपा आराम करायला इथे पडलेली असते. त्याच वेळेस आता इकडे पंकज आणखीन दुसऱ्या घरी भीक मागायला आलेला असतो. तेव्हा लगेच आता तो जोरजोरात ओरडू लागतो, ए माय मला भीक दे ना माय, 2 दिवसापासून काही खाल्लं नाही. त्याच वेळेस आता सत्या आणि आजी दोघेही डोकावून पंकजकडे बघत असतात. तेव्हा आजी म्हणू लागते, बघ बघ, हा पंकज इकडे नोकरी करून 4 पैसे कमवायचे ती त्याला जमत नाही, इकडे भीक मागायचं चांगलंच जमतंय, भिकारी नाही तर 1 नंबरचा. आता सत्या मात्र या फुसक्या पंकजला हसू लागतो. तेवढ्यात आता सत्याला समोरनं धूमकेतू येताना दिसते. त्यावर लगेच सत्या म्हणू लागतो, आजे अगं समोरनं वादळ येतंय, तुला दिसतंय का? तेव्हा आजी म्हणू लागते, कुठे? तेवढ्यात आता आजीचंही लक्ष धूमकेतूकडे जातो. आता आजी घाबरते आणि म्हणू लागते, सत्या तुझी धूमकेतूने जर आपल्याला इकडे बघितलं ना तर आपली वाट लागेल, सत्या तुझं काही खरं नाही रे बाबा. त्यावर सत्या म्हणू लागतो, आजे खरं काय, माझं खोटं बी राहणार नाही, धूमकेतूला जर कळलं ना फुसक्याला आपण भीक मागायला लावली तर धूमकेतू बापरे एवढा कसा प्रश्नांचा मारा करेल, काय काय बोलेल, अरे बापरे मला तर खूप टेन्शन आले का आजे, ही धूमकेतू साधीसुधी नाही आहे, आणि एकदा का ती रागवली ना तिला समजावणं म्हणजे नाके नऊ येतात, पार उठा बशा काढ काय बी कर तरी ती ऐकत नाही ग, धूमकेतूचं खूप अवघड आहे, काय करायचं आजे? तेव्हा आजी म्हणू लागते, हो ना सत्या, आता तुझं अवघड वाटतंय बाबा, धूमकेतू तर इकडेच यायली. तेव्हा सत्या म्हणू लागतो, आजे
फक्त माझंच अवघड वाटत नाही. तिला जर कळलं ना या सगळ्यात माझी साथ तू दिली तर तुझं बी काही खरं नाही. तुला बी खूप बोल लावेल ती. त्यावर आजी म्हणू लागते, हो नाही नाही सत्या, तुझ्यासारख्या उठाबशा काढणं मला नाही जमणार रे बाबा. त्यामुळे आता तुझ्या धूमकेतूला तू बघून घे, मी जाते इकडनं. असे म्हणत आजी मात्र तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, अरे बापरे, आजी तर पळाली, पण आता मी काय करू? धूमकेतू तर इकडेच येते माझ्याकडे आणि समोरच माझी गाडी लावली. धूमकेतूने जर माझी गाडी बघितली तर आता मी काय उत्तर देऊ तिला? असे म्हणत सत्या पटकन आता एका ठिकाणी जाऊन लपतो. आता धूमकेतू मात्र सरळ समोर येत असते. सत्याच्या गाडीकडे काही तिचं लक्ष जात नाही. ती आजूबाजूला इकडे तिकडे बघत असते. तेवढ्यात आता इकडे घरी आता रिया किचनमध्ये आलेली असते. रियाला काय करू काय नाही असं झालेलं असतं. कारण आता आउटिंगला जायचं आहे म्हटल्यानंतर आई आणि बाबांना खुश करायचं असतं ना, सरप्राईज द्यायचं असतं. मी काय करू त्यांच्यासाठी, काय करू याचा विचार आता इथे रियाचा चालू असतो. मला असं काहीतरी सॉलिड करावं लागेल ज्यामुळे मॉम आणि बाबा खुश होतील आणि आउटिंगला जाण्यासाठी होकार देतील. मग मी काय करू? अरे बापरे, कॉफी. मी मस्त दोघांसाठी स्पेशल कॉफी बनवते. कितीही सब्जेक्ट अवघड असले ना तरी कॉफीचा सब्जेक्ट अगदी सोपा असतो, हो की नाही? आणि कॉफीमुळे सगळं काही सुलभ होऊन जातं. आणि मग आता हीच अगदी सॉलिड कॉफी बनवून मी मॉम आणि बाबांना खुश करणार, इम्प्रेस करणार. आणि एकदा का ते इम्प्रेस झाले ना की मग आउटिंगला जाण्याचा प्लॅन सक्सेसफुल होणार. असे म्हणत आता रिया लगेच कॉफी करण्यासाठी कॉफीचा डब्बा घेऊन येते. त्याच वेळेस आता ती लायटर शोधू लागते. कुठे गेलाय लायटर, कुठे हरवला, इकडे तिकडे शोधाशोध सुरू असते. तेवढ्यात आता तिला लायटर सापडतच नाही. त्यावर रिया म्हणू लागते, ओ गॉड रिया, तुला ना किचनकडे कधीतरी लक्ष द्यायला पाहिजे. मीरा वहिनीला कशा वस्तू जिथल्या तिथल्या सगळ्या माहिती असतात, पण रिया तू या किचनकडे कधी डोकावून बघत नाही, त्यामुळे तुला ना काही सापडणारही नाही. अवघड आहे रिया तुझं. असे म्हणत आता समोरच तिला माचीस दिसते. आता मात्र लगेच रिया म्हणू लागतं, अरे बापरे, काडीपेटी. मीरा वहिनीने मला काडीपेटी कशी चालवायची ना हे लवकरात लवकर शिकवलं होतं आणि मी शिकले पण होते. त्यामुळे आता लायटर नसलं तरी चालेल. आता ही रिया काडीपेटीचा वापर करणार आणि गॅस पेटवणार. असे म्हणत आता रिया पटकन काडीपेटी हातात घेते आणि एक काडी काढून ओढते. आता मात्र लगेच काडी पेटलेली असते. रिया खूपच खुश होते आणि पटकन आता गॅस तिने पेटवलेला असतो. आता मात्र असला कसला भारी आनंद झालेला असतो तिला, कारण आता कधी नव्हे ते गॅस पेटवता आलेलं असतो ना, ते पण काडीपेटीने. आता लगेच जे दुधाचं पातेलं असतं ना, संपूर्ण दूध इथे रियाने आता कॉफी करण्यासाठी गॅसवरती ठेवलेलं असतं. कधी प्रमाण माहिती नाही, काहीच नाही. त्यामुळे आता संपूर्ण दुधाचं पातेलच हिने कॉफी करण्यासाठी गॅसवरती ठेवलेलं असतं. तेवढ्यात आता लगेच त्यात 2 चमचे तिने कॉफी टाकलेली असते. आता मात्र शुगर टाकणार. तेच रिया म्हणू लागते, मला सगळ्यात जास्त कन्व्हिन्स मॉमला करावा लागेल, कारण मॉम जर तयार झाल्या तर पंकज, देविका आणि रिया व तिचा नवरा रवी हे चौघेही मॉमचं ऐकणार आणि लगेच आउटिंगला निघणार. आणि इकडे बाबांना कन्व्हिन्स जर केलं तर सत्यादादा आणि मीरा वहिनी नाही म्हणणारच नाही. म्हणजे कसा माझा कॉफीचा प्लॅन अगदी सक्सेसफुल होईल. अशी इम्प्रेस करणार आहे ना मी आता ही कॉफी देऊन त्यांना. वा वा वा, त्यांचा असा थकवा निघून गेला पाहिजे. असे म्हणत आता लगेच इथे कॉफी उकळलेली असते. त्याच वेळेस आता 2 कप रिया पटकन समोर घेते आणि आता कॉफी त्या कपात ओतण्यासाठी तिने डायरेक्ट गॅसवरचं पातेलं आता हाताने उचललेलं असतो. आता मात्र चटका बसताच रिया जोरदार दिशी ते पातेले सोडून देते आणि जोरात ओरडू लागते. आता ते सगळं कॉफीचं पातेलं खाली सांडलेलं असतं. सगळ्या घरात दूधच झालेलं असतं. तेवढ्यात लगेच आता रूम मधनं निरूपा आणि सुधाकर भाऊ धावतच येतात. काय झाले किचनमध्ये, रिया एवढं का जोरात ओरडली हे बघण्यासाठी दोघेही रूममधनं बाहेर येतात. आता मात्र संपूर्ण किचनमध्ये दूध सांडलेलं बघताच निरूपाला तर धक्काच बसतो. अरे बापरे रिया, अगं काय चालू आहे तुझं हे सगळं? तेव्हा रिया म्हणू लागते, सॉरी मॉम, बाबा सॉरी, खरंच माझं चुकलं, माझ्याकडनं चूक झाली हो. मी ते असं पकडलं, ते गरम होतं आणि ते हातातनं सटकलं आणि सगळ्या घरात दूध झालं ना, सॉरी मॅम. त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, रिया अगं पण तू करत काय होती? तेव्हा रिया म्हणू लागते, मॉम अहो मला ना तुम्हाला कॉफी करायची होती आणि तुम्हाला इम्प्रेस करायचं होतं, म्हणजे असं सरप्राईज द्यायचं होतं.
तेव्हा निरुपा मला लागते, अगं बाई कशाला द्यायचं सरप्राईज, तुला जर कॉपी हवी होती तर तू मला सांगायचं ना गं बाई, अगं मी करून दिली असती गं, आता हे सगळं काय झालंय. तेव्हा रिया मला लागते, मॉम तुम्ही टेन्शन घेऊ नका, हे बघा मी दुसरी कॉपी बनवू का. तेव्हा निरुपा मला लागते, नाही गं बाई आता तू काहीही बनवू नको, तू तुझ्या रूममध्ये जा आणि आराम कर, तुला मी तिकडे कॉफी आणून देईल. तेव्हा रिया म्हणू लागते, मॉम पण मला तुम्हाला सरप्राईज करायचं होतं. तेव्हा निरुपा म्हणू लागते, हे जे तू केलंय ना इकडे ते बघून मी सरप्राईज झाले. खरंच खूप सरप्राईज झाले, तू जा आता, मी तुझ्यासाठी मस्त कॉफी करून आणते. तेव्हा रिया म्हणू लागते, आर यू शुअर मॉम. तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते, हो हो मी शुगर पण टाकेन, तू जा आराम कर. आता सुधाकर भाऊ मात्र हसू लागतात. त्याच वेळेस आता रिया म्हणू लागते, सॉरी या मॉम तुम्हाला हे साफ करावं लागेल. तेव्हा निरुपा म्हणू लागते, नाही नाही काळजी करू नको, मी अगदी छान साफ करेन, तू जा तू आराम कर. आता रिया मात्र तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ हसतच म्हणू लागतात, निरुपा खरंच तू बोलत होती तुझी सासूगिरी मात्र खूप काहीतरी वेगळीच आहे. आता जर तुझ्या जागेवरती माझी आई असती आणि तुझ्याकडनं जर हे असं सगळं झालं असतं तर अख्खं घर धुवायला सांगितलं असतं तुला, पण तुझी सासूगिरी मात्र वेगळीच आहे. तुला तर आता आराम करायचा होता, मस्त झोपायचं होतं ना, पण आता इथे दुधात झोपावं लागेल, हो की नाही, आवर आवर. तेव्हा निरुपा म्हणू लागते, जाता का, जाऊन बाहेर बसा, उगाच माझं हसं करू नका, जा पटकन. आता मात्र लगेच सुधाकर भाऊ हसतच तिकडनं निघून जातात. तेव्हा निरुपा मनाशीच म्हणू लागते, काय या रियाचं, आता हे सगळं साफ मला करावं लागेल, असे म्हणत निरुपा आता कामाला लागलेली असते. तर इकडे पंकजचं आता भीक मागून झालेलं असतं. तेव्हा लगेच आता तो त्या भिकाऱ्याजवळ येतो आणि मला लागतो, वा 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 काय मस्त गायडन्स होता ना सर तुमचा, एक नंबर भारी, किती भीक भेटली मला, अहो किती पैसे साचलेत माझ्याकडे. तेवढ्यात आता मीरा तिकडे आलेली असते. आता मात्र सत्याला धक्का बसतो, धूमकेतूने जर आता पंकजला बघितलं तर आता काही खरं नाही, आणि हे सगळं पंकजला मी करायला सांगितलंय, हे जर धूमकेतूला कळालं तर माझी वाट लागलीच म्हणून समजा. सत्या पटकन आता तिथे एक पानाची टपरी असतो, त्या टपरी पाठीमागे लपून बसलेला असतो. त्या समोरच आता जरा बाजूला पंकज आणि तो भिकारी गप्पा मारत असतो. तेवढ्यात आता मीरा तिकडे आलेली असते. मीरा मात्र तिथे आल्यानंतर सत्याला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते. आता मात्र लगेच पंकजचं लक्ष मीराकडे जातं. पंकज पटकन आता पाठीमागे तोंड वळवतो आणि आपल्या डोक्यावरती टॉवेल असा गुंडाळून घेतो. त्याच वेळेस तो भिकारी म्हणू लागते, अरे मोज ना, किती प्रॉफिटमध्ये झालाय धंदा, मोज बरं पटकन, किती साचलेच पैसे सांग बरं. पंकज मात्र गप्प बैस चुप्प बैस असे त्याला खुणावून सांगत असतो. त्यावर तो भिकारी म्हणू लागतो, पैसे आले म्हणून माजला की काय, अरे बोल ना, तोंड उघड ना, का तोंड जडलंय तुझं, बोलतोय की नाही. तेव्हा पंकज त्याला गप्प बैस असे म्हणत असतो. पण तो भिकारी ऐकेल तो भिकारी ना, तो काही ऐकायला तयारच नसतो. सारखा पंकजला ओरडत असतो, अरे सांग ना, अरे तुझं तोंड बंद पडलं का, काय झालंय तुझ्या तोंडाला, बोल ना. तेव्हा पंकज मनाशीच म्हणू लागतो, ही मीरा साधीसुधी नाही आहे, अतिशय शार्प आहे ती, आणि तिने जर माझा आवाज ओळखला आणि माझ्याकडे आली तर नाही नाही नाही, या भिकाऱ्याला कसं गप्प करू मी. मीरा मात्र त्या दोघांकडे बघत असते, पण पंकजने टॉवेल गुंडाळलेला असतो, त्यामुळे तिला काही ओळखत नाही दोघांचं नेमकं काय चालू आहे. त्याच वेळेस तो भिकारी म्हणू लागतो, अरे बोल ना, अरे सांग ना, किती पैसे साचलेत. तेव्हा ओरडतच पंकज म्हणू लागतो, गप्प बैस ना, जरा वेळ दळम काढ ना. त्याच वेळेस आता आपल्या मीराने मात्र या फुसक्या पंकजचा आवाज ओळखलेला असतो. मीरा पटकन पंकजजवळ येते आणि त्याचा टॉवेल ओढू लागते. पंकज मात्र गोल गोल फिरत असतो. मीराने आता खसक्यान ओढून त्या टॉवेल आता बाजूला फेकलेला असतो. आता पंकजला काय करावं, या मीराने जर बघितलं तर सगळ्या घरी माझी वाट लागेल, आता मी काय करू, असे म्हणत तो गोल गोल फिरत असतानाच मीरा थबकते. आता मात्र लगेच पंकजचा चेहरा तिला दिसू लागतो. पंकज आता जणू काही त्याचं तोंड असं वाकडं तिकडं झालंय अशी ॲक्टिंग करू लागतो, पण मीराने त्याला ओळखलेलं असतं. मीरा जोरात ओरडते आणि तोंडावरती हात ठेवते. आता पंकज मात्र मीराकडे बघू लागतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, पंकज अरे काय हे सगळं, पंकज अरे तू भीक मागतोय. आता मात्र सत्यालाही धक्का बसलेला असतो, कारण धूमकेतू समोर या पंकजचं सत्य आलेलं असतं ना. तेव्हा लगेच ओरडतच मीरा म्हणू लागते, पंकज तू,
अरे तू भीक मागतोय? तुला लाज नाही वाटत पंकज भीक मागताने? अरे तू एवढा शिकलाय ना पंकज. अरे मला माहिती आहे. हे बघ, आपण एका घरातले आहोत की नाही. मी माझ्या घरातल्या व्यक्तीला असं भीक मागताना नाही बघू शकत. पंकज तुला काही प्रॉब्लेम आहे का? अरे असेल तर मला सांग पंकज, मी तुझी मदत करते. हे बघ पंकज, हे असलं भीक मागणं बरं नव्हे. तुला हवं तर नोकरी कर, 4 पैसे कमव. अरे त्या बिझनेसचा नाद सोडून दे आणि नोकरी कर रे पंकज. अरे आईंना आणि देविकाला आणि बाबांना हे जर कळालं तर त्यांना काय वाटेल पंकज? अरे तुझा शिकून काही उपयोग झाला नाही असं वाटेल ना. त्यांचं मन खचून जाईल पंकज. आता मात्र इथे मीराची गाडी सुरूच झालेली असते. आता पंकजला काय बोलावं, काय करावं, काही सुचत नाही. तेव्हा मीरा म्हणू लागते, हे बघ पंकज, मी तुला असं भीक मागू देणार नाही. तू आता पटकन माझ्याबरोबर घरी चल बरं. लगेच घरी चल आणि पुन्हा असं भीक मागायचं नाही. तेव्हा पंकज आता मीरा थांब असे करत असतो. पण मीराची गाडी थांबणारच नसते ना. एकदा का सुटली की सुटली. आता लगेच मीरा म्हणू लागते, थांब, मी ना यांना फोन करूनच बोलावते आणि मग तुला घरीच घेऊन जाते. मी तुला असं भीक मागू देणार नाही. तेव्हा लगेच मीरा पटकन आपला मोबाईल काढते आणि सत्याला फोन लावू लागते. सत्या इकडे रिंग वाजणार, तेच आपला फोन हातात घेऊन बसतो. टपरीच्या आड लपून सत्या सगळं काही धुमकेतूकडे डोकावून बघत असतो. तेव्हा पंकज लागते, मीरा अगं कशाला फोन लावून तमाशा करते इकडे? थांबव तुझी सगळी नाटकाने, जा बरं तू इकडनं. तेव्हा मीरा म्हणू लागते, जमणार नाही, मी तुला इकडनं घरी घेऊनच जाणार आहे पंकज. थांब, मी आता यांना इकडे बोलावतेच. असे म्हणत मीरा आता सत्याला कॉल करते. आता मात्र सत्या मनाशीच म्हणू लागतो, अरे बापरे, धूमकेतूचा कॉल उचलला आणि तिने जर पुन्हा गाडीचा हॉर्न वाजायला लावला तर मी काय करू? नाही, मी नाही उचलू शकत. आता मीरा पुन्हा दुसऱ्यांदी फोन करते. तेव्हा सत्या म्हणू लागतो, नाही, आता तर मला उचलावाच लागेल. काही करून उचलावा लागेल, नाहीतर धूमकेतू खूप भडकेल. तर इकडे मीरा म्हणू लागते, ऐन टायमाला ना गरज असताना हा माणूस फोन उचलत नाही. कुठे राहिलेत? उचला पटकन फोन. आता तो भिकारी मात्र पंकज आणि मीराकडे एकटक बघत असतो. काय चालू या दोघांचं? त्याला जर काही समजायला मार्गच नसतो. तेव्हा लगेच आता सत्या फोन उचलतो. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, हो कुठे तुम्ही लवकरात लवकर इकडे या बरं. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू इकडे म्हणजे कुठे? त्यावर मीरा म्हणू लागते, सूर्याजी नगरला या. आता पंकजला तर धक्काच बसतो. हात सत्या जर इकडे आला तर माझी वाट लावेल. आता मी काय करू? त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, अहो इकडे ना खूप काहीतरी भयंकर घडलंय, तुम्ही लवकर या. त्यावर सत्या म्हणू लागतो, धूमकेतू तू ठीक आहेस ना? तुला काही झालं नाही ना? तेव्हा मीरा म्हणू लागते, मला काय धाड भरली, मी बरी आहे. पण हा पंकज, अहो तो या सूर्याजी नगरमध्ये भीक मागतोय. भिकारी झालाय तो पंकज. अहो लवकरात लवकर या हो. अहो घरी सासूबाईंना बाबांना जर हे कळलं तर मन तुटून जाईल हो त्यांचं. नाही, आपण पंकजला असं भीक मागू द्यायचं नाही. तुम्ही लगेच या बरं, आपण दोघे मिळून त्याला घरी घेऊन जाऊया. तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू सूर्याजी नगर खूप लांब आहे. तू एक काम कर, तू जा, मी येतो आणि पंकजला गाडीत बसून घरी घेऊन येईल. तेव्हा मीरा म्हणू लागते, जमणार नाही, मी इकडनं कुठेही जाणार नाही. सांगितलं ना तुम्ही लवकर इकडे या म्हणून. तेव्हा सत्या म्हणू लागतो, अगं पण धूमकेतू तुला खूप वेळ थांबावं लागेल, उगाच तुला त्रास. तू जा घरला, मी बरोबर पंकजला घेऊन येतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, जमणार नाही, चालणार नाही, मी इकडनं कुठेही जाणार नाही. तुम्ही लगेच इकडे या. तोपर्यंत हा पंकज मात्र मीरा बोलण्यात व्यस्त आहे हे बघून मात्र तिकडनं पळून सटकलेला असतो. आता लगेच फोन बंद होताच मीरा आजूबाजूला बघू लागते. अरे बापरे, कुठे गेलाय हा पंकज? अहो हा माणूस होता तो कुठे गेला? असे मीरा त्या भिकाऱ्याला विचारू लागते. तेव्हा तो भिकारी म्हणू लागतो, वहिनी तो पळून गेला, पण तुमचा कोण लागतो तो? त्यावर मीरा म्हणू लागते, माझं दीर आहे, मी त्याची वहिनी आहे. त्यावर लगेच तो भिकारी म्हणू लागतो, अच्छा असं नातं आहे तर, पण ते जाऊ द्या ना. ओ माय, मला थोडीशी भीक द्या ना. ओ माय, भीक द्या ना. असे म्हणत आता तो भिकारी मीराकडे भीक मागू लागतो. मीराला काय करावं काय सुचतच नसतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता सत्या मनाशीच म्हणू लागतो, धूमकेतूने या फुसक्याला बघितलंय ना, मला दुसरा मार्ग अवलंबावा लागेल. त्यासाठी पुन्हा बाबाच्या रूपात जावं लागेल. असे म्हणत आता बाबाचा वेश करून पंकज पळत असताना सत्या समोर येतो. म्हणजे तो बाबाच, जो दिव्य पुरुष बनून आता पंकज समोर आलेला असतो. तेव्हा पंकज लागतो, बाबा मी काय करू? माझ्या कामात अडथळा येतोय. तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो, येणारच होता बालिका, मला माहिती होतं, म्हणूनच मी तडक तुला भेटायला इकडे आलोय. तुझ्या या भीक मागण्याच्या मार्गात खूपच अडथळे आलेत ना, त्यासाठी अजून एक उपाय आहे. आणि अजून एक हा उपाय केला ना की तुझी चंगीच होणार. तेव्हा लगेच आता पंकज लागतो, बाबा अहो पण काय करावं लागेल?
तेव्हा सत्या म्हणू लागतो, आत्ता मागेच तू काही मोठ्या वडीलधाऱ्या लोकांना भिकारी असं बोललाय का? तेव्हा पंकज म्हणू लागतो, हो. त्यावर लगेच आता सत्या म्हणू लागतो, मग एक काम कर, यावरती आता एकच उपाय. दत्त मंदिराबाहेर जी फुलांची दुकानं आहेत ना, त्या दुकानांवरती तू प्रत्येक दुकानात भीक मागायची. आता मात्र लगेच पंकजला धक्का बसतो, कारण मीराच्या आईचंही दुकान असतं ना तिकडे. तेव्हा पंकज लागतो, पण बाबा. त्यावर सत्य म्हणू लागतो, तरच तुझा मार्ग मोकळा होईल. जा, त्या दत्त मंदिराबाहेर फुलांची दुकान आहे ना, तिकडे जाऊन भीक माग. आता पंकज मात्र कटोरा घेऊन तिकडे निघालेला असतो. तेवढ्यात पाठीमागणं मीरा येते. आता मात्र लगेच त्या दिव्य पुरुषाच्या खांद्यावरती हात ठेवत मीरा त्याला थांबवते. आता हा दिव्य पुरुष म्हणजे आपला सत्या मीराकडे बघू लागतो. मीरा मात्र आता या सत्याला ओळखणार का? हे सगळं सत्याने करायला लावलं हे तिला कळाल्यानंतर सत्याची कशी वाट लावणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.